तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। ताई, आज मैथिलीला 1 वर्ष झालेलं आहे। काय सांगाल, काय भावना आहेत आणि काय मागणी आहे सरकारकडे? काहीच नाही भावना, काहीच नाही मागणी। जे अहवाल येणार होता तो अहवाल देखील आलेला नाहीये, तर काय सरकारकडे मागणी मागाल? त्यासाठी त्या चौकशी मध्ये थांबलेली आहे। त्याची छानबीन करावी एवढीच इच्छा, बाकी काही नाही। हे असं झाल्याचं पुन्हा होऊ नये। माझी मुलगी गरजेची आणि कोणाची जाऊ नये। मागणी तरी काही कोणाकडे करणार? कोणी आणून देणार आहे? कोण नाही देणार। मागणी बोलले ते लोक करायचं, काय करायचं ते किती वेळा बोलत गेले। चौकशी पूर्ण झाली नाही काय आता कोणी आणून तर देणार नाही, गेली आमची। 1 वर्ष झालेलं आहे। आम्ही खूप दुःखात आहोत आणि या भावना आता मीडिया मार्फत मांडत आहोत की या सर्व गोष्टीचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि पूर्णपणे याचा न्यायनिवाडा करून जनतेला आपलं सरकार ठोस आहे आणि त्या सरकारने योग्य ते खबरदारी म्हणून पुढे या घटना होऊ नये यासाठी हा अहवाल प्रसिद्धी करण्यात यावा की कशामध्ये हे घडले अपघात, एवढीच मी विनंती करतो। त्या अपघातानंतर अजितदादांचा देखील अपघात झाला, त्याचाही अहवाल आलेला नाहीये, तर काय नेमकी तुम्ही मागणी करणार? आता या वारंवार घटना घडत आहेत, त्या घडू नये यासाठी सरकारने ठोस पावलं उचलायला हवी आणि जनतेला ह्याच्यातून काहीतरी जनतेचं समाधानकारक उत्तर सरकारने द्यायला हवं, जेणेकरून त्यांची प्रतिमा स्वच्छ होईल। ॲक्च्युली 12 जूनला 2025ला मैथिलीचा मृतदेह जेव्हा आला त्यानंतर जो जनाक्रोश होता तो पाहिल्यानंतर आम्ही सगळेच आलो होतो, कारण ती मैथिली ही माझ्या सख्या बाचीची मुलगी आहे आणि आज पूर्ण 1 वर्ष होत आहे। तिला श्रद्धांजली वाहत असताना ती ज्या कुटुंबात होती ती खूप कष्ट करून कुटुंब पुढे आलेला होता आणि तिच्या नोकरीला लागण्याने ती एअरोस्टेस झाल्यामुळं त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होता। अशा वेळेला कालाचा जो घात झालेला आहे त्यामध्ये मैथिली गेल्यानंतर त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जे काही त्यांचं जे मिळणार होते ते टाटा वगैरे तर मिळालं असेल, परंतु शासनाकडून जे काही दखल घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही। काल आजच आमची जी चर्चा झाली त्यावेळेस जी आईने आणि वडिलांनी ती खंत व्यक्त केली की 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा जी काही चौकशी नेमली होती त्याचा अहवालसुद्धा आजपर्यंत आला नाही, ती त्याने खतखत व्यक्त केली। माझी सुद्धा अशीच विनंती राहील शासनाला की किमान आज वर्ष होत आहे, वर्षपूर्तीच्या दिवशी तरी शासनाकडून काहीतरी आम्हाला या दुर्घटनेची माहिती, कसं झालं, काय झालं, त्याच्यामध्ये काय घातपात होता किंवा तो हादसाच होता, काहीतरी आपल्याला ती माहिती मिळायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की आता तो कुटुंब जे काही भेटला असेल त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होईल, पण ती काही बाजू भरून निघणारी नाही। आता त्यांची मुलं जी शिकत आहेत, मुलगी आता त्यांची कॉलेजला आहे, मुलगाही 12वीला आहे, तर अशा वेळेला माझं म्हणणं की किमान शासनाने लक्ष घालून त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये वगैरे प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शासनाकडून सुद्धा त्यांना मदत व्हायला पाहिजे, अशी मी विनंती करतो। मांग क्या कर सकते, अभी मैथिली मोरेश्वर पाटिल का जो निधन हुआ अहमदाबाद दुर्घटना, तो मैथिली पाटिल बहुत ही छोटे घर से आई थी, कड़ी मेहनत करने के बाद वो एयर होस्टेस बनी थी। पूरे घर में खुशी का माहौल था और महीना 2 महीना नहीं होता है तो ऐसे हादसा होने के बाद पूरा परिवार जो है वो सदमे में है। आज उनका 1 साल पूरा हो रहा है। उनके घर के माता पिता ने जो कल मुझसे बात की थी तो उसमें उनकी यही मांग थी कि आज 1 साल पूरा हो रहा है और गवर्नमेंट की तरफ से, शासन की तरफ से जो भी इंक्वायरी कमेटी बैठाई थी, तो आज 1 साल होने के बाद भी वो कमेटी का कुछ भी डिसीजन नहीं आया। तो हादसा था, घातपात था, जो भी था, पर
हम लोग को उसकी जानकारी होनी चाहिए। तो वो थोड़ी सी घर में आज भी नाराजगी है। तो मैं भी रिक्वेस्ट करूंगा कि जो भी गवर्नमेंट ने इंक्वायरी कमेटी बिठाई है उसका जो भी निष्पक्षपातपन से जो हमें जानकारी मिलनी चाहिए। और दूसरी बात है कि आज उनका जो 1 साल पूरा हो रहा है तो उसमें शासन की तरफ से आज उनके घर में भाई पढ़ रहा है, बेटी भी आज उनकी बड़ी 2 नंबर बहन है वो भी कॉलेज में है। तो उनकी पढ़ाई होने के बाद शासन ने उनको सहयोग के तौर पर नौकरी का आश्वासन वगैरह जो भी है देना चाहिए। यहाँ पे जितने उनको सहयोग मिलना चाहिए था वो तो नहीं मिला है, मैं जानता हूँ, क्योंकि वो आज भी परिवार पूरा साल भर जब भी जाते हैं तो उन लोग रोते हैं और बोलते हैं हमारा क्या होगा आगे। तो शासन की तरफ से जो कमेटी बिठाए उन्होंने अहवाल जल्द से जल्द उनको पूरे पब्लिक को जितने भी हादसा हुआ था जो 265 लोग जब थे सारे परिवार इस विवेचन में है कि कम से कम अहवाल जल्दी से जल्दी हो और जो भी हुआ उसकी जानकारी हमें मिले। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।